सरकारला आणि दिसत पण नाही सरकारला की ह्या बाया 3000 काम करते म्हणून नाही. आम्हाला कामं भरपूर करायला लागते. उपकेंद्राचे डिलिव्हरीपासून तर पेशंट सांभाळण्यापर्यंत, लसीकरणाला जाण्यापर्यंत, कधी पायदळ जावं लागतं लसीकरणाला. मॅडम लोक येत नाही आम्हाला लसीकरणाला येणे. तर आम्हाला कामं भरपूर आहे. आणि आता हे आमचं जोपर्यंत मानधन वाढत पेमेंट आमचा वाढत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन चालूच ठेवू. आता मुंबईला झाला आमचा 3 दिवस 11, 12, 13ला. आता आज 19 ऑगस्टला विधान येत आहे, संविधान चौकामध्ये आहे आज. आणि आता 8 सप्टेंबरपासून आमचा मुंबईला आहे धरणे आंदोलन बेमुदत. उपाध्यक्ष नागपूर जिल्हा CITU आमच्या या भगिनी त्यांचं संघटना महिला परिचर संघटना ही CITUशी संलग्न आहे. आणि या भगिनी ज्या आहेत त्या 3000 या अत्यल्प मानधनावर अनेक प्रकारची प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्य करतात. आणि असं असताना देखील यांना फार तुटपुंज मानधन दिलेलं जात आहे. त्यामुळे या भगिनी 1 जुलैपासून बेमुदत संपावरती आहे. त्यानंतर त्यांनी गेल्या 11, 12 आणि 13 ऑगस्टला CITUच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे प्रचंड धरणे आंदोलन केलं होतं. त्यावेळी जे आमचे स्वास्थ्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ठोस आश्वासन दिलेलं नाही. त्याच्यामुळे शेवटी या भगिनी संतप्त होऊन आज संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यामध्ये उतरलेले आहे. आज यांचं धरणे निदर्शन आंदोलन चालू आहे. यानंतरही शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि यांच्या मानधनात वाढ केली नाही, तर 7 सप्टेंबरपासून या भगिनी सर्व मुंबईला डेरा टाकणार आहे आणि तिथं बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत CITU यांच्यासोबत CITUच्या झेंड्याखाली या भगिनी सतत संघर्ष राहतील. आणि जोपर्यंत यांच्या मानधनात वाढ होत नाही तोपर्यंत यांचा संघर्ष थांबणार नाही. महिला परिचर संघटना जिंदाबाद, महिला परिचर संघटना जिंदाबाद, CITU जिंदाबाद, CITU जिंदाबाद. महिला परिचरांना किमान वेतन 26,000 मिळालेच पाहिजे. महिला परिचरांना किमान वेतन 26,000 मिळालेच पाहिजे. महिला परिचरांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे. अरे अभी तो है अंगड़ाई है, अभी तो है अंगड़ाई है. अरे कल भी हम जीते थे, अरे कल भी हम जीते थे. महाराष्ट्र शासन मुर्दाबाद. महिला परिचरांना न्याय न देणारी महाराष्ट्र शासन मुर्दाबाद. फडणवीस सरकार होश में आओ, फडणवीस सरकार होश में आओ, होश में आके बात करो, अरे होश में आके बात करो. अरे बात तो तुमको करनी होगी, अरे बात तो तुमको करनी होगी. नहीं देंगे तो छीन कर लेंगे, अरे नहीं देंगे तो छीन कर लेंगे. आवाज दो, आवाज दो. मेरी बहना हल्ला बोल, बहना हल्ला बोल, डंडा लेके हल्ला बोल, डंडा लेके हल्ला बोल. सरकार काय करायचं काय?
राज्य जिल्हा परिषद महिला परिचर संघटना संलग्न CITU संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर संघटना संलग्न CITU. मी महाराष्ट्राच्या राज्याध्यक्ष मंगला मेश्राम. आज 50 दिवसापासूनचं आंदोलन आमचं सुरू आहे आणि आज 50व्या दिवशी जिल्हा परिषद येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे आणि हा आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आज 50 दिवसामध्ये राज्य सरकारने आमचा विचार केला नाही. जर विचार करत नसेल तर आम्हाला पुन्हा तीव्र आंदोलन करावं लागेल. आज आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांशी 2दा चर्चा झाली, पण असा ठोस असा आम्हाला कुठलाही निर्णय मिळालेला नाही. याकरिता आमचं आंदोलन सुरू आहे. सतत सरकारने घरी बसणाऱ्या त्यांच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतोय आणि आम्ही आरोग्यासारख्या ठिकाणी काम करतो तरी सुद्धा आम्हाला 3000 रुपयामध्ये राबवून घेतात. जे काम करतात त्यांना उपाशी मारतो आणि न काम करतात त्यांच्या लाडक्या बहिणी. तुमची मागणी पूर्ण नाही झाल्यास काय कराल? आमचा मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर याच्या पुढे आंदोलन पेटेल. आमचा महाराष्ट्रभर आमच्या महिला आहेत 10,673. जर मागण्या पूर्ण नाही झाल्या येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये 8 तारखेपासून मुंबई आझाद मैदानमध्ये बेमुदत धरणं आंदोलन राहील आमचा. आणि हा निर्णय झालेला आहे आमच्या राज्य कार्यकारिणी मंडळामध्ये. तर सरकारने विचार करावं व आमच्याशी चर्चा करावी. आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. सरकार जर चर्चा करून आमचे प्रश्न सोडवत असेल तर आम्ही आजही संप मागे घ्यायला तयार आहोत. अन्यथा चर्चा केली नाही, प्रश्न सोडवले नाही तर आमचं आंदोलन पुढे सुरू आहे. किमान वेतन मिळालंच पाहिजे. किमान वेतन मिळालंच पाहिजे. अंशकालीन नावात बदल करा. अंशकालीन नावात बदल करा. पेन्शन योजना लागू करा. पेन्शन योजना लागू करा. अरे बायोमेट्रिकची सक्ती करण्यात येऊ नये. बायोमेट्रिकची सक्ती करण्यात येऊ नये. जन सुरक्षा कायदा रद्द करा. जन सुरक्षा कायदा रद्द करा. CITU जिंदाबाद. CITU जिंदाबाद. जिल्हा परिषद महिला परिचय संघटना जिंदाबाद. जिल्हा परिषद महिला परिचय संघटना जिंदाबाद. हमारी एकता जिंदाबाद.